तर लागले 7:20. इथे थांबलेलो मी. श्री रेणुका ग्रँड. हे ऑलमोस्ट एका चौकाच्या जवळच आहे. मे बी ते पोलीस स्टेशन एक समथिंग गव्हर्नमेंट ऑफिसच आहे. अबाउट दिस हॉटेल, ओके, चांगलं आहे. बाथरूम थोडे क्लीन नव्हते. ते जरा म्हणजे असं प्रॉपर सॅनिटायझेशन केलं नव्हतं त्याने बाथरूम आहे तुमचं. रेस्ट असं काही प्रॉब्लेम नव्हता, चांगलं होतं. म्हणजे बेड बीड सगळे व्यवस्थित होते. हाय ग, सर्दी झाली. सकाळी थंड पाण्याने आंघोळ केलं, जे की नॉर्मली मी घेतोच ते. सो दिस इज द सौदत्ती टाउन. सध्या हँगलो घातले नाही मी एवढं पुढे जाऊन घालूया करून. जॅकेट पण लावलेलो नाही आहे व्यवस्थित. आता हे सगळे विंडमिल्स छान दिसतात म्हणजे एक ह्याच्यामध्ये करण्यासाठी. तर आता घर वापसी आहे. आरामात जाऊ, फोटो काढत जाऊ, व्लॉग करत जाऊ. आपलं अटायर बघून आपल्याला एलियन समजतात. आणि हे मलप्रभा नदी जे म्हटलं ना, हेच आहे मलप्रभा नदी. इथे पण सगळे ठिकाणी विंडमिल केलाय. तर बघायला गेलं ना, दिशा मतलब हे जागा खूप सुंदर आहे, पण घाण आहे. म्हणजे इकडे असं क्लिनिनेस फॉलो होत नाही. इकडचा म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा प्रॉब्लेम आहे की इकडच्या लोकांचं. मोस्टली मी जेवढं बघितलं तर लोकांचं जास्त इथे म्हणजे हायजीनपणा. आणि हे कसे की मोस्टली तंबाखू, सिगरेट, तंबाखू आणि हे गुटखा खाणारे लोक इथे भरपूर भेटणार तुम्हाला. तर ऐन वाईन साईड वाईडला थुकलेलं असणारच. आणि इथे असं म्हणजे हे नाही आहे, लॉ अँड एन्फोर्समेंट असं एवढं हार्श नाही आहे. इथे बिना हेल्मेटचं पण लोक जातात, काही टेन्शन नाही इकडे जास्त. तर समटाइम्स आय फील बॅड, बट समटाइम्स काय करणार आता. पण इथे क्लायमेट चांगलं आहे. इथे पण आम्ही येतो. इथे आम्ही पाय पडूनच, आता बघा आता भरपूर लोक आले तिथे. इथे एखादं कुंड टाईप आहे. मी ठाईन केलं काय म्हणतात ते. तर तिथे पाय पडून ते कुंडामध्ये हातपाय धुवून मग आम्ही इथून सरळ जातो देवीकडे, म्हणजे यल्लम्मा देवीकडे. आणि तोपर्यंत भरून म्हणजे थोडं टेकडी चढलं ना, तर हे पण याचं मलप्रभा नदीचं पण छान एकदम असं सिनरी दिसतं ते. आता तर सध्या जायचं नाही आहे. नाहीतर मग काम करूया, काल तर रात्री गेलेलो ना आपण, तर आता जाऊन जस्ट एक नमस्कार करून शेवटचं निघून जाऊया. हे असं टेकडी चढायला लागतं. जास्त मोठं नाही आहे, हार्डली 2 ते 3 किलोमीटरचं टेकडी आहे. पण आधी काय असं खूप लहान असताना तिथून असे टांगे असायचे आणि वरती नॉर्मली रिक्षा आणि ते जायचं अलाउड नव्हतं. आणि जे रिक्षा जायचे ना ते खूप जास्त चार्ज करायचे, म्हणून असे टांगे ने जायचं. तर कसं आहे की ते आता एवढं स्टीप आहे ना, तर त्यांना त्रास व्हायचं घोड्यांना. तर आम्ही काय करायचो, आम्ही बसायचो, मी, मम्मी आणि माझा छोटा भाऊ ते टांगेमध्ये बसायचे. आणि पप्पा आणि तो टांगेवाला ते उतरायचे आणि ते चालत यायचे, म्हणजे त्याचा धक्का द्यायला, म्हणजे थोडं त्याच्यावरती स्ट्रेस कमी पडेल करून. ऑलमोस्ट 150 किलो आमचं असं आहे. तर तेव्हा पण असे रोड, म्हणजे आत्ता रोड जरा चांगले दिसतात आहे, तेव्हा रोड पण असे म्हणजे जस्ट बनलेले रोड होते. असं प्रॉपर असं रोड नव्हतं. ते बघा किती छान सिनरी दिसते इथे. हे जागा खूप सुंदर आहे, सगळीकडे ग्रीन. आता मी मार्चला आलो तेव्हा तर खूप तसं नव्हतं, असं बिडड असं वाटत होतं. पण आता पाऊस झाल्यापासून खूप छान म्हणजे ग्रीनरी आणि हे सगळं आलं आहे. आणि हे विंडमिल दिसतात तर अजूनच म्हणजे एकदम छान दिसतं ते. म्हणजे एक वेगळं ब्युटी दिसतं ते, म्हणजे सिनरी खूप छान दिसतं त्याच्यामध्ये आलं. म्हणजे हे तीर्थस्थान ते यल्लम्मा डोंगर आहे. तर हे काल तर मी आजपर्यंत गेलेलो बाईक घेऊन. आता देतील की नाही माहीत नाही, तरी पण ट्राय करूया आपण आपलं. नहीं अम्मा ते उससे खाने नहीं, उससे आपके आके नहीं. नाही. आता काल कसं जरा म्हणजे हे इकडचे दोन्ही साईडला दुकानं असायचे. तर लहानपणी मी खूप म्हणजे खूप हे करायचो, खेळणी देऊन घाला पप्पांना आणि हे देऊन घाला करून. पण आता तर नाही हे सगळं.
आता हे मेन देऊळ आहे. इथून एक एंट्रन्स आहे आणि इथून एक पेड एंट्रन्स आहे. तर हे आहे काय, तर इथे असं इथे हुंडीमध्ये जर पैसे द्यायचे असेल तर इथे दिले जातात. आणि इकडे अशी नारळ आणि हे सगळं ते ठेवतात. ते हे बघा, ते दिसतं येल्लो कलरचं, ते ॲक्च्युली आहे. आणि आत ते मे बी अलाउड नाही आहे. आणि त्या साईडला गेलं तर मग ते हुंडी आहे, आपलं कुंड आहे. तिथे पाणी दगडातून येतं म्हणतात ते, आणि छान असतं हे आहे ते. हा, इथे एक फोटो काढून आपण जाऊया. चला, झालं फोटो काढून झालं. एक शेवटचा नमस्कार केला आईंना. आणि थोडंसं पुढे गेलं ना, आता संडे आहे म्हणून थोडे ते लोक येतात, पण हे सगळी दुकानं ओपन असतात ज्या टायमाला मी येतो. म्हणजे दिवाळीनंतर आम्ही येतो तेव्हा एकदम पीक, एकदम क्राऊड पण तसं असतंच. आणि ते एक मंदिर आहे, ते जमदग्नीचं हे आहे. ते म्हणजे ते देवींचे हजबंड होते, त्यांचं इकडे मंदिर बनवून ठेवलंय. आणि हे त्या टाईपचे दिसतात ना, ते लंबाणी लोक असतात. ते ॲक्च्युली ते ओटी भरून घालतात. ते लोक परडी भरून घालतात. तेच बोलतोय की या एरियाचा इश्यू काय माहिती का, की पहिले हे जे मंदिर होतं ना, हे गव्हर्नमेंटच्या हातात होतं. त्यांनी खूप चांगलं सुधार करून ठेवलेले, दुकानं बनवलेले, ते क्लिनिनेस प्रॉपर होतं. इथे यात्री निवास आणि कल्याण मंडप सगळं व्यवस्थित होतं. म्हणजे येऊन तुम्ही स्टे करू शकता, परडी भरू शकता, किंवा येऊन तिथे जेवण बनवू शकता. पण नंतर काहीतरी झालं, ते परत मग ट्रस्टच्या हातात गेलं. ते मे बी त्यांचं कोर्ट केस काय झालेलं, त्या ट्रस्टच्या हातात गेलं आणि त्यांनी सगळं वाट लावून ठेवलं. मग तिथे डेव्हलपमेंट जे होत आहे, आता करप्शन आहे की नाही आय डोंट नो, डोंट कोट मी ऑन दॅट. बट म्हणजे कंडिशन चांगलं नाही आहे. आणि जे डेव्हलपमेंट होत आहे ते एवढं सस्टेन पण होत नाही आहे. क्रेनेस तर नंतरच, म्हणजे नेक्स्ट टू नथिंगच आहे. तर आताचं रूट थोडंसं डिफरंट असणार. आय एम गोना स्किप इचलकरंजी. आणि आता सध्या निपाणीचा रूट लावलं आहे मी. आणि निपाणीतून मग आपण NH48 पकडून आपण निघत जाऊ. म्हणजे तेव्हा कोल्हापूर आणि हे सगळं लागेल. सध्या ते कव्हर करण्यासाठी ऑलमोस्ट 2 hours 46, म्हणजे निपाणीपर्यंतच किती 3 तास दाखवत आहे. इथे अराउंड 133 किलोमीटर्स. सकाळचं टायमिंग आहे, तर एवढं मला वाटत नाही का प्रॉब्लेम होऊ शकणार. कारण कसं आहे की काल ते गणपती जात होते म्हणून थोडंसं ट्रॅफिक आणि हे सगळं होतं. तर आज 1.5 दिवसाचा गणपती, सकाळी एवढं लवकर जाणार नाही. तर त्या टायमेपर्यंत मी हायवेला तर टच करूनच टाकेन. द ओनली थिंग, अरे वा, हे बघा हे छान आहे. द ओनली थिंग आय विल स्टॉप राईट नाउ. कारण तिथे सकाळी नाश्ता केला, तिथे रेणुका ग्रँडच्या खालीच नाश्ता, म्हणजे उडुपी हॉटेल होतं ना, तिथे चांगलं नाश्ता केलं मी. वडा सांबार खाल्लं, कॉफी पिलं. तर मला वाटत नाही की आता मध्ये मी थांबेन कशासाठी. येस, बायो ब्रेक्स आणि याच्यासाठी छोटे ब्रेक घेईन मी. असं 45 ब्रेक्स आणि याचा दिलं नाही, म्हणून थोडंसं लेट स्टार्ट केलं मी. हे मलप्रभा नदी मागच्या साईडनं, हे असे हे मी पहिल्यांदा बघतोय. हे म्हणजे कर्नाटका हंपी साईडला दिसतात आहे. हे लोक पण इथे पण दिसतात. छोटे मासे पकडतात. ते छान वाटतं इकडे. म्हणजे फर्स्ट टाइम मी एवढं जवळ आलो या नदीच्या. नॉर्मली आम्ही ते कुंडापर्यंत जायचो, पण पहिलं फर्स्ट टाइम म्हणजे आता बाईक आहे म्हणून भेटलं चान्स. नाहीतर मग आम्ही अपोजिट साईडने जायचो आणि तिथूनच निघून जायचो आम्ही. फर्स्ट टाइम इकडनं येणं, एक्सप्लोर करणं हे जरा चांगलं वाटतंय. वाव. आणि पावसामुळे भरली आहे नदी. नाही तर मी या नदीला आहे ना एकदम लोएस्ट वॉटर लेवल पर्यंत पण पाहिलं याच्यात. आता जरा भरली ना, छान वाटते. आणि वारा वगैरे मस्त छाडलाय. चला, बाईक वरती भेटूया. येते साखर कारखाना. गोप्रो मध्ये दिसतंय की नाही माहित नाही, पण तिथे एक आहे. आणि इथे एक टाउन झालेलं आहे. आता एक कुठला तरी घाट वरनं उतरतोय मी. हे स्टेट हायवे 103 आहे. काल मे बी दाखवलं नाही मी, कारण काल खूप हे होतं,
पाऊस होतं या एरियामध्ये आणि मला पोचायची खूप लवकर म्हणजे हे झालेली की कधी एकदा आता पोचतो मी म्हणून मी गोप्रोमध्ये दाखवलं नाही ते. आता बरं झालं टिंटेड तिथे थांबलेलो मी, टिंटेड वायझर लावलो म्हणजे कसं आहे की आता टेन्शन नाही दिवसभरमध्ये. समजा जर सनसेटच्या आधी, मला तर वाटत नाही सनसेटच्या आधी पोचू, 7 इथून 7ला पोचलो. पहिला ती बघ मुंगूस गेली इकडून, तुम्हाला दिसलं असेल तर. म्हणजे मुंगूस आहे म्हणजे साप पण असतील त्या आसपास. इकडून हे बघा, हे फर्स्ट टाइम मी हे सगळं एरिया बघतोय मी. म्हणजे रोडवरनं आपण आलं ना तर हे सगळं आपल्याला बघायला भेटतं. हे ट्रेनने येणं पण, म्हणजे ट्रेनने येणं पण एक वेगळंच हे आहे. पण ट्रेनमध्ये कसं आहे की फॅमिली असते आणि भरपूर सामान आणि हे सगळं असतं ना, तर ते जरा फरक पडतं, अजून काय नाही. ॲक्च्युली ते थोडं ते कन्व्हिनियंट पडून जातं ते. दॅट्स वाय म्हणजे बाईक इज द बेस्ट मोड टू एक्सप्लोर एनी रिजन. आता समजा जर ADV असतं तिथून गेलो असतो ऑफ रोडिंगमध्ये, काय असतं बघितलं असतं काय तिथे. मस्त रोड आहे बघा. असंच निपाणीपर्यंत रोड असलं ना, मुंबईपर्यंत जरी रोड असलं ना आणि एवढं ट्रॅफिक असलं ना, एवढं खाली असलं ना, तर काय बोलू, मस्त आहे एकदम. पण कसं आहे इथे 80 मेंटेन करू शकतो, कारण शेतातून किंवा गाय किंवा कोणी येऊ शकतं आणि याचा चान्सेस भरपूर आहे या एरियामध्ये, म्हणजे अशा रोडमध्ये सिंगल लेनमध्ये. म्हणून थोडंसं भीती वाटतं, थोडं कॉशियस होतं. पण एक आहे की स्पीड मेंटेन करून राहू शकतो. आता बघा ही गाय म्हशी आहेत ना, हे रोडवरती पण येऊन जातात. हा. पण काय पण बोला, माहोल एवढा मस्त आहे, क्लायमेट एवढं छान आहे आणि रोड पण मस्त एकदम. आता टोटल 59 किलोमीटर्स वाटतं या स्टेट रोडच आहे. 111 किलोमीटर बाकी आहे निपाणीसाठी. म्हणजे ह्याच्यासाठी नाही, निपाणीसाठी. पण 100 किलोमीटर असं असलं ना तर पटकन होऊन जाईल यार. असंच राहू दे बाबा. ॲक्च्युली ते लागलं नव्हतं कॅमेरा, आणि कॅमेरा बोलतोय वायझर व्यवस्थित त्या स्लॉटमध्ये लागलं नव्हतं म्हणून ते स्पेस येत होतं, म्हणून ते व्यवस्थित बसत नव्हतं. आता बसते. एनिवे मी बोलत होतो की आता आपण जाऊया, अरे सॉरी, आता आपण जाऊया कोल्हापूरच्या मॅकडोनल्ड्समध्ये. आय नो दॅट मी खूप मागच्या ब्लॉगमध्ये ब्लॅश करत होतो की मॅकडोनल्ड बेकार आहे नाश्त्यासाठी, पण नाही. कोल्हापूरचा मॅकडोनल्ड जरा प्रॉपर मॅकडोनल्ड्स आहे आणि बरेच वेळा आम्ही बघितलं आहे की इथे म्हणजे बायकर्स पण थांबतात. तिथे काहीतरी हार्ली डेव्हिडसन कॅफे काहीतरी आहे. कॅफेमध्ये जायचं नाही आपल्याला, कोल्हापूरच्या मॅकडोनल्डमध्ये जाऊया, लाईट काहीतरी खाऊया, बर्गर किंवा हे. आता 11:30 वाजेपर्यंत पोचतो आपण ॲज पर द गुगल टाईम. तर मग टोटल किती 90 किलोमीटर्स आहे आणि मला नाही वाटत की आता पुढच्या 100 किलोमीटर मी थांबेनच म्हणजे. आणि हे निपाणीवरनंच घेऊन जात आहे. तर बेसिकली माझं रूट तर सेमच आहे, नुसतं मी डेस्टिनेशन जरा पुढचं टाकलं आहे मी. नंतर काय मग एकदा खाल्ल्यानंतर मे बी जास्तीत जास्त 12, 12:15 जर मी फ्री झालो, then I can easily go to पनवेल. त्यात म्हणजे प्रॉब्लेम नाही वाटायला पाहिजे. म्हणजे त्याच्यानंतर जास्तीत जास्त मी साताराला एकदा हॉल्ट घेऊ शकतो, नंतर मग डायरेक्ट मग पुणे. एकदा देव रोड टच झालं तर बस झालं. म्हणजे हे आपल्याला म्हणजे हे येऊन जातं की देव रोड आलं म्हणजे आपण घरी पोचतोच ऑलमोस्ट. आणि दिस इज द घटप्रभा स्टेशन. आम्ही इथूनच क्रॉस करतो आम्ही. इट्स नाईस. आता 2 किलोमीटर हे आहे. ॲक्च्युली हे रूट जरा चांगलं वाटतंय मला कम्पेअर टू दॅट रूट. हे संकेश्वरवरनं जातं आणि मग ते निपाणीला कनेक्ट करतं. ते आहे, ट्रॅफिक आहे पण एवढं नाही जेवढं मी एक्सपेक्ट केलेलं इथे. आणि हे प्रॉब्लेम आता आहे की पावसाची शक्यता आहे. ते तर त्या साईडला पण होतं, इथे पण आहे. आता
हां, तर मे बी थोडंसं पावसाळ्यात थोडंसं राईड करायला लागेल. बट चलता है, अभी इतना आए गए तो कर लेते हैं. पण काय म्हणून बोला, हे चांगलं आहे, म्हणजे हे रूट पण चांगलंच आहे. तेही चांगलं होतं, पण कम्पेअर टू दॅट दिस इज ऑल्सो नाईस. तर पुढे जास्त कंजेशन नको भेटायला. आता बघा, म्हणजे हे मोस्टली स्ट्रेट रोड्स आहेत, स्ट्रेट असे, आणि आरपार दिसतं, म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला 3-4-5 किलोमीटर लांबपर्यंत दिसतं आहे. मग तुम्हाला त्याचा ट्रॅफिकचा अंदाजा पण येऊन जातो की हां बाबा किती ट्रॅफिक आहे, काय ट्रॅफिक आहे. पहिलं डायरेक्ट NH-48 लागलं. आय थॉट की हे पण म्हणजे असं गावखेड्यामध्ये येऊन निपाणीपर्यंत घेऊन जाईल आणि निपाणीवरनं मग NH-48ला बसेल. पण हे आत्ताच NH-48ला लावलं. ठीक आहे, ओके, आय एम नॉट कंप्लेनिंग. आता इथे डायव्हर्जन्स आहे असं गुगल मॅप थ्रू दाखवत आहे. आणि आता हे दुसरं बघतोय मी. बट ठीक आहे ना. खेड शिवापूरचं मॅकडॉनल्ड जेवढं बेकार आहे ना, तेवढं चांगलं कोल्हापूरचं चांगलं आहे. म्हणजे मॅकडॉनल्ड चांगलं आहे. आता मला म्हणजे वॉशरूमला जायचं होतं, तर म्हणून मी इथे आलेलो प्रॉपरली ह्याच्यामध्ये. आणि इथे व्यवस्थित पार्किंग पण आहे, तिथे बाईक पण दिसतंय माझं. आणि ओव्हरऑल खूप चांगलं सेटअप आहे तो, नाईस. आणि याच्या बाजूला ॲक्च्युली मागच्या साईडला आहे ना, ॲक्च्युली हार्ली डेव्हिडसन कॅफे होतं, पण आता काहीतरी भलतेच झाले ते. आणि फूड म्हणजे हे एरियामध्ये पूर्ण म्हणजे मेन रोडलाच आहे, चांगलं आहे म्हणजे ॲक्च्युली. तर ते व्यवस्थित बसायला पण आहे, ओके, म्हणजे चांगलं आहे. आता राहिला गोष्ट कसं आहे की बरेच येताना आहे ना, थाई, पांढरा तांबडा हे सगळं बरंच होतं, खूप टेम्पटिंग वाटत होतं. ट्राय म्हणजे खायचं का असं वाटत होतं, पण नंतर वाटलं की अरे देवीकडनं म्हणजे देवीला जाऊन आलोय, तर नॉनव्हेज खाणार नाही, म्हणून इथे पण साधं व्हेजच काहीतरी म्हणजे हलकं मागवलंय मी. आय डोंट थिंक सो की थांबायला, म्हणजे नंतर लंचची गरज लागेल मला. आणि आता मी जाणार इथून, आता हे कोल्हापूर, नंतर मग नेक्स्ट स्टॉप चहासाठी मी थांबेन साताऱ्याला. आणि सातारा नंतर मग पुण्याला जर थांबलो तर थांबलो, मग पोहोचून जाईल त्या हिशोबात. तर आता ऑलमोस्ट वाजले आहे 4:45 आणि दिस इज विठ्ठल कामत. तिथे थांबलेलो, चहा पिलो, म्हणजे ॲक्च्युली वॉशरूम यूज करायचं होतं मला, म्हणून थांबलेलो मी. गोप्रो पण लावला जरा चार्जिंगला. ॲक्च्युली थोडंसं मूड खराब झालं माझं, सांगतो थांबा. आय एम व्हेरी मच नियर पुणे. चहा प्यायचं नव्हतं, हे वॉशरूमला जायचं होतं आणि तहान लागलेली, पाणी प्यायचं होतं. तो चहा पिऊन घेऊया आणि वॉशरूम पण यूज करून घेऊया. तर ॲक्च्युली आता हे ऑर्डरचे बूट्स आहेत ना, ह्याच्या हिल साईडचं एक मोठंचं रबरचं चंक म्हणजे फूटचं ते जस्ट निघालं. तेच बोललं की जरा चालताना जरा वेगळं का वाटतं, अनस्टेबल का वाटतं. नंतर बघितलं की मागच्या सोलचं हिलच्या साईडला, राईट साईडला तो असं तुटून निघालं आहे ते. ॲक्च्युली हे डिके होण्याच्या म्हणजे ते हे कसं रबर कसं डिके झालं तर मग कसं हे निघतं, हे बघ लहान मुलाला कसं फुटले बिचारे. तर तसं हे होत झालेलं आहे. तर आय एम फिलिंग लिटल बिट ऑफ सॅड. कारण काय की ॲक्च्युली हे गिफ्ट दिलेलं शूज डॉक्टर पिलियनने लग्नाच्या अगोदर, आणि म्हणजे बाईक घ्यायच्या अगोदरच ते भेटलेलं मला. आणि आय गेस आय हॅव डन अराउंड 20,000 किलोमीटर्स राईड ह्याच्यावर, म्हणजे हे शूज घालून. कारण जेवढं जुनं आपली बाईक आहे तेवढं जुनी आपली ते बुटच आहेत, 2-3 वर्ष झाले. सो आय एम जस्ट फिलिंग लिटल बिट ऑफ सॅड. कारण कसं आहे की हे ॲक्च्युली एक भेटलेलं गिफ्ट, आणि मोस्टली मला असं गिफ्ट का भेटत नाही. आणि जरी कोणी दिलं तर म्हणजे असं हे म्हणजे कसं मोटरसायकलचं हे ना, तर जरा बरं वाटतं असं.
काय बोलणार आता, जस्ट एक शेअर करायचं होतं म्हणून बोललो मी तुम्हाला. तर राईड करून म्हणजे कमीत कमी 7 ते 8 वर्ष झाले मला राईड करतोय, आणि हे माझं सेकंड बाईक आहे आता सध्या तरी. नाही बोलून 50,000 किलोमीटर तर माझे राईड झालेच आहे. 30,000 पहिल्या ह्याच्यामध्ये आणि ते 20,000 किलोमीटर आता. तरी म्हणजे डिसेंट एक एक्सपिरियन्स आहे माझा. पण तरी पण म्हणजे कसं आहे की माझे वडील थोडेसे घाबरतात अजूनही. म्हणजे मला जेव्हा मी जस्ट सांगितलेलं की मी कुलदेवीला चाललो आहे करून, तर ते पहिले बोलायला लागले. ॲक्च्युली त्यांचं मी गृहीत धरतो की मी बाईकने जाणार आहे करून. तर आईला माहिती होतं, सॉरी आईला नाही, म्हणजे मम्मी समजून जाते, पण माझे फादर जरा म्हणजे थोडं अजून जरा कन्सर्न असतात ते मला विचारले की पहिले सांग तिकीट बुक करू का ह्याचं ट्रेनचं आणि ते सगळं. मी म्हटलं नाही बाईक नाही जायचं. म्हटलं नाही बाईकने नाही जायचं. पण तरी पण मी माझा डिसिजन घेतलं आणि बाईकनेच निघालो मी. आय अंडरस्टँड हिज कन्सर्न. आता हे कधी म्हणते का की जेव्हा तुम्ही स्वतः कोणाचे वडील झाले तेव्हा तुम्हाला समजणार की आपल्या वडिलांना आपल्याबद्दल काय म्हणजे काय कन्सर्न आहेत ते, म्हणजे त्यांचं काळजी समजू शकतो. पण मी पण कसं आहे की मी थोडंसं म्हणजे खूप आरामातच चालतो मी सगळे टाईपचे सेफ्टी आणि सगळं प्रिकॉशन ते सगळं फॉलो करूनच चालतो मी. सो कॅज्युअलिटी होऊ शकतं, झालं तर होऊ शकतं कसं कुठल्या पण परिस्थितीमध्ये. पण आय ट्राय की किती सेफ जेवढं राहिलो तेवढं चांगलं, तसं मी समजतो. आता उद्या माझा मुलगा पण बोलेल की मला राईडला जायचं आहे, आय वुड बी कन्सर्न. बिकॉज माझा भाऊ कधी म्हणजे जर माझा गेला तर मला जर कन्सर्न वाटतं, कारण त्याचं रायडिंग स्टाईल आणि माझ्या रायडिंग स्टाईलमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तो थोडासा रॅश चालवतो माझा भाऊ, पण भीती वाटते. पण अजूनपर्यंत म्हणजे कसं काय जास्त प्रॉब्लेम कसं काय झालं नाही आहे त्याचं, ते असतंच ते. आता म्हणजे जस्ट एक असं वाटलं तुमच्याशी शेअर करावं म्हणून केलं मी. कारण कसं आहे की जसं माणूस इन्व्हॉल्व्ह होऊन राहतो ना वेगवेगळ्या रिलेशनमध्ये, हे बघा ह्यांच्यात मस्ती बघा किती आहे. जेव्हा माणूस वेगवेगळ्या रिलेशनमध्ये इन्व्हॉल्व्ह होत राहतो, रिस्पॉन्सिबिलिटी येते, प्रायोरिटी चेंज होतात ना, तसं माणसाचं विचार करायचं हे पण चेंज होऊन जातं. मेथड पद्धत पण सगळं चेंज होऊन जातं. तर म्हणूनच बोलतोय की जे पण म्हणजे तुम्ही रॅश ड्रायव्हिंग जर करत असले ना याच्याने, तर विचार करा की बाबा तुमचे पण पोरं बाळ आहेत आणि रस्त्यावर चालणारे लोक आहेत त्यांचे पण पोरं बाळ आहेत. तर जरा नियमाप्रमाणे जरा व्यवस्थित चालवा, इंडिकेटर देऊन चालवा. काय नाही, अर्धा तास लेट पोचलं तरी काय मोठं काय होत नाही काय गोष्टीला. ॲटलिस्ट तुम्ही जिथे जायचं तिथे तरी जाणार ना, म्हणजे तुमचं जिथे डेस्टिनेशन आहे तिथे तरी तुम्ही जाणार ना. अनलेस तुम्ही या तर पोलीस स्टेशनमध्ये नाही तर हॉस्पिटलमध्ये, कशाला जायचं. हो, आता पुढे असं वाटतंय की पाऊस लागेल, परत थांबायला लागेल. हे गोप्रो सगळं काढायला लागेल, रेनकोट घालायला लागेल. अरे यार, हे खूप कटकटचं गोष्ट आहे यार त्याच्यामध्ये. आणि प्रॉब्लेम काय की समजा, आणि मी काय लोअर्स मग जर ओले झाले ना तर मग जरा कंटाळा येतो, म्हणजे त्रास होतो लांब बसण्यासाठी. म्हणून सगळं कव्हरअप करून जावं लागतं. म्हणजे एक चांगलं क्लिअर वायझर लावलो आहे मी, म्हणून परत वायझर चेंज करायची गरज लागणार नाही. पण अरे यार मस्त तिथे म्हणजे माहोल मस्त होत आहे एकदम, म्हणजे बरं वाटतं जरा. सो आय थिंक आपण इथे हे ब्लॉग संपवू, हे व्हिडिओ इथे थांबूया. कारण अजून काय नाही, आता पुन्हा येईल, पुण्याचा ट्रॅफिक येईल आणि काय नवीन काय त्याच्यात नाही आहे करून. वाव का काय दिसतंय यार. हा, वर समोर पाऊस आहे, इथूनच दिसतंय पाऊस आहे करून. चला साईडला लावतो गाडी आणि रेनकोट घालून सगळं कव्हरअप करून टाटा बाय बाय. जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायचं असेल करा, नाहीतर तुमचं तुम्ही बघून घ्या. बाय.